In the science standard 7, we are learning about the 14th chapter, elements, compounds and mixture. In the previous video, we are learn about the matter. So, revise it first. Object is made up of the certain substance. The scientific language, in the scientific language, a single term is used for the single concept, and that is object is made up of is called matter. आपण त्याला पदार्थ असं म्हणतो. Substance, the matter made up of only one constituent is called as a substance. Example, gold, diamond, water, chalk. This is the substance, and it is made up from the some type of the metal, diamond, the some matters. There is one constituent in it, that is chalk. There is a calcium carbonate, and that is one constituent. And there is a mixture. Other kind of the matter are the made of the two or the more substances. ज्यामध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त प्रकारचे विविध पदार्थ असतील त्यांना आपण मिक्सचर असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? मिक्सचर असं म्हणतो. तर मिक्सचर्स, सबस्टन्स आणि मॅटर्स या तीन गोष्टी आपण या मागील भागामध्ये शिकलो. आता आपण शिकणार आहोत एलिमेंट्स म्हणजे काय. तर तुम्हाला हे माहिती असेल की आपल्या नेचरमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की त्यांचा अभ्यास आपल्याला अजून वेगवेगळ्या माध्यमातून करता येऊ शकतो. की प्रत्येक पदार्थ निसर्गामध्ये बनलेला हा एका छोट्यात छोटा अत्यंत मायन्यूटली जे टायनी पार्टिकल्स असतात त्यापासून बनलेले असतं. आता या फवारणी पंपामध्ये बघा तुम्ही, एका द्रावणापासून अनेक थेंब एकत्रितपणे उडवले जात आहेत. वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्टेड ऑन द इनसाइड द लीड टी पॉट. तुम्ही एक एक्झाम्पल आपण घेतो की अनेक वाफेच्या कणांपासून आपल्याला पाण्याचा थेंब मिळू शकतो बॉइलिंग वॉटरमध्ये. तुम्ही त्याच्याभोवती हात धरला किंवा झाकण लावलं तर आत पाण्याचे थेंब गोळा होतात. टायनी पार्टिकल्स अँड देअरफॉर वी कॅन सी दे. ते आपण बघू शकतो. अत्यंत या फवारणीचा जो आहे, एका स्प्रेने तुम्ही ज्यावेळेस खेळतात वॉटर स्प्रेने, स्प्रे द वॉटर अँड ऑब्झर्व द स्प्रे, त्याचं निरीक्षण तुम्ही करा तर तुम्हाला त्या पाण्याचेही स्मॉलेस्ट पार्टिकल्स, सबस्टन्स ते आपल्याला मिळत असतात. दॅट इज द ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ द एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स दॅट्स कॉल्ड ॲज अ ॲटम. And the smallest particle are made up from that tiny particles are called as a molecule. Molecule म्हणजे त्याला मराठीत रेणू असं म्हणतात आणि ॲटम म्हणजे ज्याला आपण अणू असं म्हणतो. A substance whose molecule are made up of the one or the more atom which are exactly alike is called as an element. तुमच्या पुस्तकात सुद्धा ही व्याख्या दिलेली आहे. एलिमेंट म्हणजे काय? A substance whose molecule are made up of one or the more atom which are exactly alike. एकापेक्षा जास्त मॉलिक्युल्स एकत्र येऊन किंवा त्याच्यापासून एखादा पदार्थ किंवा मोठ्या ॲटम्स एकत्र येऊन, आता ॲटम्स नंतर मॉलिक्यूल नंतर एलिमेंट तयार होतो, जो ज्याला आपण मूलद्रव्य असं म्हणतो. म्हणजे बघा, सगळ्यात लहानातला लहान जो घटक आहे तो म्हणजे ॲटम, त्यानंतर मॉलिक्यूल, अनेक ॲटम्स एकत्र येऊन मॉलिक्यूल बनतो आणि मग नंतर मॉलिक्यूलपासून आपल्याला एलिमेंट्स हा बनलेला दिसून येतो. विशेष म्हणजे आपल्याला हे माहिती असावं की आपल्याला ॲटम्स हा डोळ्यांना दिसू शकत नाही. वी कॅन नॉट सी द ॲटम्स विथ अ नेकेड आईज. इथे वाक्य दिलेलं आहे की आपण त्याला बघू शकत नाही. बट व्हेन करोड्स ऑफ द ॲटम्स, म्हणजे 1 करोडपेक्षाही जास्त आपण असं मानलं, जेव्हा ॲटम्स एकत्र येतात तेव्हा त्यांचं व्हॉल्यूम हे लार्ज इनफ होऊन ते व्हिजिबल टू अवर आईज, तेव्हा ते आपल्या डोळ्यांना दिसू शकतात. म्हणजे आपण खडूचं अत्यंत बारीक कण करत धुलीकण जसा असतो तसा करत गेलात, त्यानंतर त्या अशा करोडो कण एकत्र आल्यानंतर मग तो धुळीकण जो आपल्याला दिसतो तो म्हणजे
एक प्रकारचा एक लास्ट म्हणजे आपण म्हणतो की तो एक मॉलिक्यूलच्या स्वरूपामध्ये. द मास अँड द व्हॉल्यूम ऑफ द ॲटम्स ऑफ अ डिफरंट एलिमेंट्स आर द डिफरंट. मास म्हणजे काय? वस्तुमान, वजन, व्हॉल्यूम, घनता. त्याचं वजन आणि व्हॉल्यूम ऑफ द ॲटम फॉर द डिफरंट एलिमेंट्स आर द डिफरंट. प्रत्येक एलिमेंटचं वेगवेगळं आहे. पाण्याचं वेगळं असणार. पाण्याच्या अत्यंत मायन्युटली जे कण आहेत ते एकत्रित येऊन त्याच्यापासून मॉलिक्यूल बनला. मॉलिक्यूलपासून मग पाण्याचा एक छोटासा थेंबपेक्षाही जास्त आहे जो डोळ्यांना दिसू शकतो. जेव्हा 1 करोड गोष्टी त्या ॲटम्सचा जो पदार्थ जो असेल कोणताही तो एकत्रित येतो आणि मग आपल्याला दिसतो. तर त्या गोष्टी बाबतीत आपल्याला नक्कीच जाणव असेल की ॲटम्स किती लहान असले पाहिजे. इथं आपण चित्राने समजून घेऊया. हा बघा, मी सांगितलं की अत्यंत हा छोटासा सुद्धा असेल तर हा ॲटम आहे. मी असे 2, 3, 4 काढले. ॲक्च्युअली ते एकच अत्यंत मायन्युटली आहे, पण याचा आकार मी मोठा काढला. मग हे ॲटम्स एकत्रित जेव्हा येतात तेव्हा छोटासा मॉलिक्युल्स आपल्याला दिसतो. ॲटम्स आपल्या डोळ्यांना दिसत नाही. हा आपल्या डोळ्यांना दिसत नाही. हा जेव्हा एकत्रित येतात तेव्हा एक मॉलिक्यूल दिसू लागतो, अत्यंत मायन्युटली, तो पण एकदम सूक्ष्म पद्धती. आणि मग ही अनेक मॉलिक्युल्स, म्हणजे समजा इथं मी मुद्दाम एक रंग तिथे भरलेला आहे, हा वेगळ्या रंगाचा H2O असेल तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं एकत्रित प्रमाण, मग तो एलिमेंट कंपाऊंड तयार झाला. एलिमेंट्स एकत्र येऊन मग कंपाऊंड तयार होतो, H2O वगैरे. पण एलिमेंट्स आपण शिकतोय म्हणून त्याच्या पुढे काही जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही. पण एलिमेंट नंतर जो येतो तो कंपाऊंड येतो. कंपाऊंड म्हणजे काय? जेव्हा 2 प्रकारचे वेगवेगळ्या रंगांचे आपण म्हटलं की हायड्रोजनचे, ऑक्सिजनचे एकत्रित जेव्हा येतात तेव्हा कंपाऊंड तयार होतं. साखरमध्ये पण तसंच आहे, H2SO4 मध्ये पण तसंच आहे. तर मॉलिक्यूल, मला कॉन्सेप्ट काय शिकवायचा आहे की एलिमेंट म्हणजे काय. एखादा मूलद्रव्य, कोणताही मूलद्रव्य जे आहे, हे मूलद्रव्य कसे शोध लागले त्याचं आपण नंतर बघूया. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स आर द मॉलिक्युल्स. बघा, नुसतं याला लहानातला लहान आणि लहानातला लहान कण म्हणजे काय? ॲटम. ॲटमपासून मॉलिक्यूल बनतो, मॉलिक्यूलपासून एलिमेंट बनतो. ही या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. सबस्टन्स हुज मॉलिक्यूल आर मेड अप ऑफ 1 or more atoms which are exactly alike is called an element. A substance ज्याचे मॉलिक्युल्स पासून ते बनलेले असतात, which are exactly alike is called an element. तर ते आपण या मुद्द्यांवरून आपण समजून घेतलेलं आहे. निसर्गामध्ये आत्तापर्यंत आपल्या संपूर्ण विश्वामध्ये पृथ्वीवर 118 एलिमेंट्सचा शोध लागलेला आहे. त्यामध्ये ऑक्सिजन आहे, त्याच्यात नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, जे तुम्हाला जे माहिती आहे तर ते 118. सुरुवातीला ते एलिमेंट जे होते 92 एलिमेंट्स हे निसर्गामध्ये आढळतात. व्हाईल द रिमेनिंग आर द मॅन मेड. बाकीचे काय आहेत की ते मानवाने निर्मित केलेले आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, आयर्न, मर्क्युरी, कॉपर आर द फ्यू of the important natural elements. More elements are being discovered through research work. बघा, मी आत्ताच सांगितलं हायड्रोजन, ऑक्सिजन हा नेचरमध्ये आहे, नायट्रोजनसुद्धा हवेमध्ये असतो, कार्बनसुद्धा आहे, आयर्न जो आहे तो जमिनीमध्ये आपल्याला आढळून येतो, मर्क्युरीसुद्धा आपल्याला आढळून येतो, कॉपर तांब्याचा धातूसुद्धा आपल्याला आढळून येतो. हे जे आहेत हे सगळे एलिमेंट्स आहेत. हे नंतर यांचा संयोग होत गेला, कुठेतरी वापर करत गेले आणि मग आपल्याला त्याचे वेगवेगळे म्हणजे 92 एलिमेंट्सपर्यंत जे आहे ते नेचरमध्ये होते. बाकीचे बरेच बनवत गेले. युरेनियम वगैरे हे जे होते हे किरणोत्सारी मूलद्रव्य. तर ही सुद्धा एक प्रकारची याची एक सारणी दिलेली आहे, ती जी तुम्हाला 10वीला शिकायला मिळेल. आता या ठिकाणी एक सायंटिस्ट दिलेले आहेत, त्याला डेमोक्रिटस असं नाव आहे त्यांचं. त्यांनी स्मॉल पार्टिकलचा शोध लावला, त्याला ॲटम्स हे नाव दिलं. बिकॉज द ग्रीक लँग्वेज ॲटम्स मीन्स द इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? स्वतंत्रपणे. त्याला ॲटमॉस असं म्हटलं जात असतं ग्रीक वर्डमध्ये, म्हणून तो ॲटम हा शब्द वापरण्यात आला. ॲटम ज्याला आपण मराठीमध्ये अणू असं म्हणतो. 1803 साली जॉन डाल्टन यांनी एक थेरी म्हणजे कॉन्सेप्ट डेव्हलप केला. त्यामध्ये त्याने ॲटम कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर द डिवायडेड इंटू स्मॉलर पार्टिकल ऑर डिस्ट्रॉय. ॲटमचे कधीही 2 भाग होत नाही. ॲटम तो कधीही बनवता येत नाही
किंवा त्याला नष्ट करता येत नाही, हा जो सिद्धांत होता जॉन डाल्टन यांनी 1803 साली मांडला. ही यूज द सिम्बॉल्स ऑफ द रिप्रेझेंट एलिमेंट्स, दॅट इज कॉपर, सल्फर, हायड्रोजन. असे टिंब बघा, इथं सी हा प्लस म्हणजे सल्फर आणि हायड्रोजन, हे सिम्बॉल्स त्यांनी त्या ॲटमसाठी वापरलेले होते. तर अशा पद्धतीने आपण ह्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा, एलिमेंट्सचा आपण इथे विचार करतो आहोत. ऑक्सिजन हे जे मूलद्रव्य आहे, एलिमेंट, हे निसर्गामध्ये वायू रूपामध्ये आढळतं. टू ॲटम ऑफ द ऑक्सिजन इज जॉईन टू फॉर्म द मॉलिक्यूल ऑफ द ऑक्सिजन. आता याचे ज्यावेळेस एक मॉलिक्यूल तयार करण्यासाठी 2 ऑक्सिजन एकत्रित येतात, ऑक्सिजन which has an independent existence. Oxygen in air is always in molecular state, just like an atom. Molecules also cannot be seen with naked eyes. आता तो काय आपल्याला मॉलिक्यूल आपल्याला दिसू शकत नाही, ऑक्सिजन आपल्याला हवेमध्ये दिसत नाही. त्याचा एक मॉलिक्यूल खाली ओ लिहिलेला आहे, हा एक मॉलिक्यूलचा आकार आहे, हा दुसरा एक आकार आहे. या दोघांचा एक संयोग होतो, तो निसर्गामध्ये सिंगल अवस्थेत आढळतो. मग नंतर त्यांची जी स्वतःमध्ये इलेक्ट्रॉनची स्थिती पूर्ण करण्यासाठी 2 मूलद्रव्य, 2 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स, ॲटम्स हे एकत्र येतात आणि एक मॉलिक्यूल तयार होतो. त्याला O2 हा शब्द दिला जात असतो, ऑक्सिजन. तर अशा पद्धतीने त्याचं नाव हे तयार होतं वातावरणामध्ये जो वापरलेला असेल. तर असे सगळे मूलद्रव्य जे आहेत त्यांची आपण ओळख बऱ्याचदा येत्या काळामध्ये करतो आपण. 9वी 10वीपर्यंत तुमचं बरीचशी याची माहिती आपल्याला प्राप्त होणार. बर्झेलियस या शास्त्रज्ञांनी, लक्षात घ्या, बर्झेलियस या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा काही मेथड्स यूज करून पाहिल्या. या एलिमेंटचं एक सिम्बॉल पद्धतीने दिलं जात असतं. द सिम्बॉल ऑफ ॲन एलिमेंट इज रिटन इन द इंग्लिश स्क्रिप्ट इन द शॉर्ट टर्म ऑफ द नेम. बर्झेलियसने सगळ्यात आधी याचा शोध लावला. बघा, ह्या शेजारी तक्ता दिलेला आहे तुम्हाला. हे एलिमेंट्सचं, हायड्रोजनला फक्त H नाव आहे, हेलियमला He, लिथियमला Li, बेरिलियमला B है ना, बोरॉन B, कार्बन C, नायट्रोजन N, ऑक्सिजन O, फ्लोरीन F, निऑन Ne आणि सोडियमला Na, मॅग्नेशियमला Mg, ॲल्युमिनियमचा Al, सिलिकॉनचा Si, फॉस्फरसचा P, सल्फरचा S, क्लोरीनचा Cl आणि आर्गॉनचा Ar, पोटॅशियमचा K आणि कॅल्शियमचा Ca. आता मी इथे गंमत दाखवतो तुम्हाला. बघा, इथे कॅल्शियमला पण C शब्द आहे. जर तुम्ही असा विचार केला सर पहिलं अक्षर घेतलं आहे का, तर नाही. क्लोरीनचा C आहे, कॅल्शियमचा पण C आहे आणि मग इथे कार्बनचा पण C आहे. त्यांनी काय केलं, कार्बनला एकच नाव दिलं, क्लोरीनला Cl केलं, कॅल्शियमला Ca केलं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी नाव देण्याची पद्धत ही संपूर्ण वर्ल्डमध्ये हे एकच नावाने त्यांना संबोधलं जात असतं. सर्व शिक्षणामध्ये तुम्ही अमेरिकेला शिकायला गेलात तरी तिथे हीच अक्षर असतील. याच मूलद्रव्यांना सगळ्या एलिमेंट्स नाव इथे लिहिलं आहे, एलिमेंट्स आणि सिम्बॉल. ही यादी तुमच्या वहीमध्ये लिहून काढा, ही पाठांतर करा आणि त्याचा ते इथे खाली तक्ता दिलेला आहे की नेम ऑफ द एलिमेंट, सिम्बॉल आणि डिस्कवरी ऑफ द एलिमेंट. तर तुम्ही तुमच्या याच्यामधून इन्फॉर्मेशन तुम्ही काढू शकतात इंटरनेटवरून. त्यांचं राज्य कोणतं आणि इन्फॉर्मेशन अँड द युजेस काय त्याचे, हे तक्ते तुम्ही तयार करू शकतात. सम एलिमेंट्स and their symbols. When the initial letter of the names of the two elements is the same pair of letters, use symbol for the example C for carbon, chlorine. मी आत्ताच सांगितलं C चा वापर त्यांनी कशा पद्धतीने केला. जिथे सारखं आहे तिथे त्यांनी बदल केलेला दिसून येतो. डू यू नो मध्ये तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे टंगस्टन धातू जो असतो तो तुमच्या इलेक्ट्रिक बल्बमध्ये आतमध्ये वापरलेला असतो, ज्याची ते प्रतिदीप्ती होत असते. त्याचा सिम्बॉल आहे टंगस्टनचा W. लक्षात ठेवा, टंगस्टनचा W आहे, कारण त्याचं जर्मन नाव ओल्फ्रॅम आहे. ओल्फ्रॅम. आता सिल्वरचं सुद्धा आपल्याकडे SI पाहिजे होतं, पण तो तसं न करता त्याला AG दिलेलं आहे, कारण ग्रीकमध्ये आधी सगळ्यात आधी जर्मनच्या सायंटिस्टने शोधले म्हणून त्यांचे नाव तेच ठेवलं. गोल्डचं पण तिथे AU आहे. हे पाठ करताना घाई करायची नाही. गोल्डचा AU, सिल्वरचा AG आणि टंगस्टनचा W. परीक्षेला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. काही एलिमेंट्स हे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्वरूपामध्ये आढळून येतात. तर त्याच्यात या गोल्डमध्ये सुद्धा बघा तुम्हाला प्युअर गोल्ड जे आहे ते अत्यंत सॉफ्ट असतं, ज्याला 24 कॅरेट सोनं असं म्हणतात. ते सहज असं हाताने दाबलं जाऊ शकतं, इतकं ते मऊ असतं. आणि ते मऊ असल्यामुळे त्याच्यामध्ये काही मेटल्स ॲड करतात आणि मग त्याच्यापासून आपल्याला दागिने तयार करता येऊ शकतात. त्याला अलॉय असं म्हणतात.
ब्रासचे भांडे म्हणजे पितळाचे भांडे, स्टील तुमच्या घरामध्ये स्टीलची भांडी आहे, तर ती एकत्रित 2 मेटल्स एकत्र करतात आणि त्याच्यापासून तो बनवतात. आता 22 कॅरेट्स गोल्ड आर द फ्यू एक्झाम्पल ऑफ द अलॉय. तर 22 कॅरेट गोल्ड म्हणजे काय, ज्याचे दागिने बनतात तो त्याला अलॉय असं म्हणतात. अलॉय म्हणजे काय, त्याला मिश्र धातू असं म्हणतात. अलॉयला शब्द घ्या मिश्र धातू, आणि ते मिक्सचर असतं 2 धातूंचं, तर त्या धातूंना तशा पद्धतीने केलेलं असतं. आता आपण त्याचे टाईप्समध्ये हा जो टॉपिक आहे इथे दिलेला आहे, एलिमेंट्स आर जनरली क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स, मेटल्स अँड नॉन मेटल्स. तो बघूया आपण. टाईप्स ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय, की मूलद्रव्यांचे प्रकार कोणते आहेत. तर मुख्य प्रकार कोणते आहेत, मेटल्स आणि नॉन मेटल्स, ज्याला धातू आणि अधातू असं म्हणतात. धातू आणि अधातू असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार जो तयार झालेला आहे तो धातू सदृश, त्याला धातू सदृश असं म्हणतात. तिसरा प्रकार मेटॅलॉइड्स. मग धातूमध्ये कोणते गुणधर्म असतात, धातू आणि अधातू ओळखायचं कसं ते आपण आधी बघूया. म्हणजे तुम्हाला पटकन याचे फरक लिहा, परीक्षेला येऊ शकतात. धातू आणि एलिमेंटचे टाईप लिहा, एलिमेंटची व्याख्या आपल्याला माहिती असेल. अ सबस्टन्स हुज मॉलिक्युल्स आर द मेड अप ऑफ द वन ऑर द मोर ॲटम्स विच आर एक्झॅक्टली अलाइक इज कॉल्ड ॲज अ एलिमेंट. ते एलिमेंट जे आहे ते पूर्ण सारखे असतील, त्यांच्यामध्ये एकत्रितपणे बंध निर्माण होतात आणि मग एलिमेंट्स तयार होत असतात. तर आता बघा या धातूमध्ये कोणते कोणते गुणधर्म पटापट सांगतो. मेलिएबिलिटी म्हणजे काय, त्याचा पत्रा तयार करता येतो, एक मेटल शीट बनवतं येतं, पत्रा बनतो. डक्टिलिटी म्हणजे ताणून तार तयार करता येतो. तिसरा कंडक्टिव्हिटी ऑफ द हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे ज्याच्यातून काय होतं, उष्णता वाहू शकते आणि इलेक्ट्रिसिटी पण वाहू शकते. चौथं डेन्सिटी, त्याला घनता असते. पाचवा लस्टरनेस, म्हणजे त्याला चकाकी असते. बघा बऱ्याचशा धातूंना चकाकतात, हे लांबून चकाकतात. आणि सहावा जो आहे सोनॉरिटी म्हणजे काय, जे पडल्यानंतर त्याचा आवाज होतो. सोनॉरस म्हणजे त्याचा ध्वनिनाद निर्माण होतो, कोणत्याही धातूवर वाजवल्यानंतर वेगळा आवाज येत असतो. तर याची उदाहरणं तुम्हाला माहिती असतील, गोल्ड, सिल्वर, एफी म्हणजे आयर्न. हे जे आहेत हे बरेचसे मेटल आहेत. तुम्हाला आणखी माहीत असतील, ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, Cu. तर हे सुद्धा मूलद्रव्य तुम्ही धातूमध्ये लिहू शकतात. तर फरक लिहामध्ये काय, दॅट इज द प्रॉपर्टी, द एलिमेंट्स दॅट कंटेन द प्रॉपर्टी लाईक दिस. याच्याला 5-6 प्रॉपर्टीचे नावं जरी लिहिले तरी तुम्हाला सहज लक्षात राहील की मेटल म्हणजे कोणाला ओळखायचं. नंतर आता आपण जाऊया नॉन मेटल्स. द मेटल्स दॅट इज नॉन मेटल्स डू नॉट शो द प्रॉपर्टीज ऑफ द मेटल. ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ते याच्यात दिसत नाही, म्हणून त्यांना अधातू म्हणतात. बघा त्यांचं पावडर तयार करता येतं, त्याच्यापासून पत्रा तयार करता येणार नाही, त्याच्यापासून तार तयार करता येणार नाही, त्याच्यातून हीट जाऊ शकणार नाही, इलेक्ट्रिसिटी जाऊ शकणार नाही. हां, पाण्यात द्रावण केल्यानंतर ते जाऊ शकतं. त्याच्यात चकाकी नसते, त्याच्यात सोनॉरिटी म्हणजे त्याचा आवाज ध्वनिनादसारखा निर्माण होणार नाही, म्हणून त्यांना अधातू असं म्हणतात, नॉन मेटल. आणि त्याच्यात कोणतं फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे उदाहरणं तुम्ही परीक्षेला लिहायची. उदाहरणं प्रत्येक वेळेस लिहायची, उदाहरणाला मार्क मिळतात. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो धातू सदृश, ज्याला आपण धातूसारखा दिसणारा पण धातू नसलेला. मग सम प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स अँड द नॉन मेटल्स आर शोन आर कॉल्ड ॲज अ मेटॅलॉइड्स, ज्याच्यामध्ये मेटलचे आणि नॉन मेटलचे गुणधर्म दिसून येतात. तर तुम्ही म्हणाल असे कोणते आहेत, तर आर्सेनिक आहे, सिलिकॉन आहे, सेलेनियम आहे. हे जे आहेत हे मेटॅलॉइड्स आहेत. म्हणजे थोडेसे काही धातूंचे गुण दिसतात, कारण जे यांच्यामध्ये आहेत, कारण सगळेच नाही आहेत. त्याच्यात तार तयार करता येईल, अमुक करता येईल, पण कंडक्टिव्हिटी असू शकते, लस्टरनेस असू शकतो, काही डेन्सिटी असू शकते. तर अशा पद्धतीने हे काही गुणधर्म जे आहेत ही आपल्याला इथे अभ्यासायला मिळतात. परीक्षेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या वहीमध्ये एक तक्ता बनवा. मी अशा रेषा केल्या तर तुमचं पाठांतर पण सहज होणार. मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स. तर आपण इथे पूर्णपणे एलिमेंट्सचा आज अभ्यास केलेला आहे या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी तो लिहून काढा. अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे. धन्यवाद.